मॉर्निंग. आज आहे दुसरा दिवस आमचा मिलानमध्ये, म्हणजे प्रॅक्टिकली पहिलाच दिवस, कारण काल आम्ही संध्याकाळी आलेलो. तर त्यामुळे आता आम्ही चाललो आहोत आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, ते आहे फ्लॉरेन्स. तर येस, आता इथून पहिले आम्ही जाणार आहोत लेनाते एअरपोर्टला. तिकडे आम्ही गाडी रेंटलवर घेतली आहे, तर त्यामुळे तिथून आम्ही पिकअप करतोय. आणि अजून एक टिप, ज्यांना कोणाला गाडी रेंट करायची आहे, ऑलवेज एअरपोर्ट जर जवळच असेल तर एअरपोर्टचं पिकअप लोकेशन ठेवा, कारण तिथे 24/7 चालू असतं. जर पब्लिक हॉलिडेज वगैरे मध्ये येणार असतील तर इट्स बेस्ट की तुम्ही एअरपोर्ट लोकेशनला पिकअप ड्रॉप ठेवा गाडीचा. आणि तुमच्यातले कोणी नवीन असाल तर तुम्हाला सांगतो की आमचं हे चॅनल आहे मुक्काम पोस्ट स्वित्झर्लंड. यात आम्ही, मी पुष्कर, माझी वाईफ वृषाली आणि मोमो, असे आम्ही तिघही फिरतो, छान ट्रॅव्हल करतो. आम्ही स्वित्झर्लंडमध्ये राहतो, त्यामुळे आम्ही तिकडचे काही इंटरेस्टिंग व्हिडिओज, आमच्या दैनंदिन जीवनातलं काय काय मजा मस्ती आम्ही करतो, तुमच्याबरोबर शेअर करतो. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया थोड्याच वेळात आपल्या रेंटल कारच्या लोकेशनच्या इकडे. पुष्करचं सांगायचं राहिलं की आम्ही लेनाते एअरपोर्टला जाण्यासाठी ही शटल बस घेतलेली आहे, ज्याचं एकाचं तिकीट होतं 7 युरोज, म्हणजे दोघांचे आमचे 14 युरोज, आणि डॉगचं त्यांनी काही लावलेलं नाही आहे. आणि एअरपोर्टला पोचायला आम्हाला अर्धा तास तरी लागेल. आता त्यामध्ये जर्नी बघूया कशी होते बसची, कारण आम्ही पहिल्यांदाच बसतोय. सो स्टे ट्यून. कारमध्ये बसल्यावर आम्ही तुम्हाला डिटेल्स देऊ की आम्ही का कार हायर केली आणि ट्रेनने नाही गेलो होते. सो व्लॉगला पूर्ण बघा आणि अजिबात स्किप करू नका. ही आमची मोमो. आम्हाला इतकं छान वाटतं की इथे काहीच, म्हणजे पेटला काहीच बोलत नाहीत, मस्त अगदी बसवतात. खरं मजलचा रूल आहे, पण इथे कोणी काय बघत नाही, त्यामुळे आम्ही पेटला म्हणजे. लावलं नाहीये. आणि हो. चांगलं आहे इनफॅक्ट, असं काही नाही की आम्ही रूल नाही पाळत, पण हा स्पेसिफिक रूल आम्ही नाही पाळला तर मला वाटतं मला पर्सनली आवडेल, हां, कारण पाळत नाही तिला म्हणजे खूप. आपण कॅरी तर हो. केलेलं आहे प्रत्येक येस. वेळी. जर आम्ही फक्त एवढंच की टी-सी येऊन जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत येस. आम्ही लावणार नाही. A few moments later. लिनाते एअरपोर्टला आल्यावर आम्ही गाडी पिकअप करायला गेलो. आम्ही युरोप कारमधून गाडी बुक केलेली, त्यामुळे आम्ही युरोप कारमध्ये गेलो. आत गेल्या गेल्या टोकन सिस्टम सारखं मी माझं नाव एंटर केलं आणि टोकन घेतलं. मी ऑलरेडी बुकिंग केल्यामुळे मी प्रायोरिटी कस्टमर होतो आणि त्यामुळे मला डायरेक्ट काउंटर असाईन झाला. काउंटरवर काकूंनी मला सगळं इन्फॉर्मेशन लगेचच सांगितलं आणि मला 10 मिनिटात सगळं प्रोसिजर कंप्लीट करून माझी चावी आणि त्याबरोबरचे काही इन्स्ट्रक्शन्स एका लिफलेटमध्ये दिले. हे इन्स्ट्रक्शन्स घेऊन आम्ही गेलो पार्किंग लॉटमध्ये. आता पार्किंग लॉटमध्ये जाणं हे एक भुलभुलैया होतं. गाडीचं ड्रॉप लोकेशन वेगळं, गाडीचं पिकअप लोकेशन वेगळं, हे सगळं पार्किंगमध्ये अरेंज करून ठेवले त्यांनी. पण पहिल्यांदा जे कोण जात असेल त्यांच्यासाठी थोडा भुलभुलैया होता, ॲटलिस्ट आमच्यासाठी तरी होता. त्यामुळे आम्ही कसं रस्ता शोधत शोधत तिकडे पोचलो. सरळ का नाही काही ठेवत? 2000 years later. आणि फायनली आम्हाला आमची गाडी मिळाली. आता वरती जो नंबर होता तो आमचा पिकअप स्लॉट नंबर होता आणि तिकडे आमची गाडी होती. ही एक इलेक्ट्रिक गाडी आहे आणि बेसिक गाडी मी बुक केलेली. गाडी मिळाल्या सगळं आधी बाहेरून व्हिडिओ काढून घेतला, सगळं चेक केलं. व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही सगळं रेकॉर्ड करून ठेवा, कुठे मायनर स्क्रॅच आहे का, कुठे काही तुटलंय का, कारण ड्रॉप करताना ही लोक हे खूप चेक करतात. आणि आत बसलो, सगळे लाईट्स वगैरे सगळं चेक केलं, थोडं सिस्टीम चेक केलं की कसं आहे, गाडी कशी ऑपरेट होते. इलेक्ट्रिक गाडी होती, पहिल्यांदाच चालवत होतो, त्यामुळे ते सगळं चेक केलं आणि गणपती बाप्पा मोरया म्हणून आम्ही निघालो आमच्या प्रवासाला. आम्हाला आता ऑलमोस्ट अर्धा तास झालेला आहे निघून. आम्ही बोलोनियाच्या रोडला लागलेलो आहोत आणि मग तिथून आम्ही डायरेक्ट फ्लॉरेन्सला जाणार आहोत. मोमो इथे मस्त झोपलेली आहे पाठी, कम्फर्टेबल. सामान आहे आणि इथे बऱ्याच गाड्या अशा छोट्या मिळतात. रेंटल कार्स ज्या असतात त्या छोट्या साईजमध्ये असतात, त्यामुळे आमचं सामान जास्त राहिलं नाही डिक्कीमध्ये. आणि पुष्कर इथे गाडी चालवतोय. पुष्कर, कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय, कारण युरोपमध्ये चालवायची मजा वेगळी आहे. फक्त आता रूल्सवर जरा अटेन्शन ठेवतोय. मध्येच काय होतं, जसे ब्रिज येतात ना तसं स्पीड लिमिट फट कमी होतं आणि मग जसं ब्रिज जातो तसं परत मग आपण 80, 90, 110, 130 इटलीचं मॅक्स आहे. बॅक इन स्वित्झर्लंड सुद्धा 120, 130 मध्येच जातात हायवेवर. पण आपण साधारणपणे 90 to 100 ही रेंज ठेवली तर इझी जातं आपल्याला पटकन स्विच करायला. कारण काय होतं, बाकीच्या मोस्टली तरी गाड्या सगळे रूल्स ब्रेक करतायत, ज्यानुसार ते स्पीडमध्ये चाललेत. डेफिनेटली 60ला कोण 60वर नसतं, बट वी ट्राय टू फॉलो, कारण ऑफकोर्स तिकीट कोणाला भरायला आवडतं. त्यामुळे वी ट्राय टू फॉलो अँड वी ट्राय टू मेक शुअर की आम्ही आमच्या स्पीड लिमिट्स, म्हणजे रस्त्याचे स्पीड लिमिट्स आहेत त्याला आम्ही वी अधर टू दोस. तर त्यामुळे बट बाकी मजा आहे. बाकी काय, स्ट्रेट रोड आहे. आता आय थिंक 180 किलोमीटरसाठी टोटल डिस्टन्स फ्रॉम
लिनाते एअरपोर्ट, जे मिलानचं एअरपोर्ट होतं, टू फ्लॉरेन्स जिथे आम्हाला जायचं आहे. टोटल डिस्टन्स इज 310 किलोमीटर्स. अँड हा जो स्ट्रेट पट्टा आहे तो काहीतरी 184 किलोमीटर्स आहे फ्रॉम एअरपोर्ट. आणि आता पुष्करला थोडं कॉन्सन्ट्रेट करून दे ड्रायव्हिंग वरती, कारण ऑफकोर्स तुम्ही नवीन सिटीमध्ये जेव्हा चालवता आणि त्यात पण रूल्स फॉलो करून सगळं स्पीड लिमिट वगैरे सगळं मेंटेन करायला थोडंसं किती नाही म्हटलं तरी अलर्ट मोडवर हवंच लागतं. आणि इकडे हॉकिंग खूप बघितलं मी. हॉकिंग म्हणजे फुल द्यायला की चल रे बाबा पुढे, काय स्लो चालवतोय, काय हे चालवतोय. इव्हन जे ट्रक मामा आहेत, ट्रकर मामा, ते पण अगदी लगेच पॅक पॅक करतात लगेच. आणि ड्रायव्हिंग पण वेगळं आहे ना, लेफ्ट हँडला स्टिअरिंग आहे आणि तुम्ही राईट हँड साईडने चालवता. सो त्याच्यामुळे खूपच सगळंच वेगळं पडतं. पण चांगला एक वेगळा एक्सपिरियन्स आणि मजा येते. टेन्शन असलं तरी मजा येते काहीतरी वेगळं करायला. साधारण 1.5 तासानंतर आम्ही आमची गाडी चार्ज करण्यासाठी एका जवळच्या ऑटो ग्रिल स्टेशनला थांबायचा डिसिजन घेतला. आता इकडे इटालियन हायवेजवर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ऑटो ग्रिल नावाचे रेस्टिंग एरियाज किंवा फूड मॉल्स, जसं आपण इंडियामध्ये म्हणतो, तर ते दिसतील. तर तिकडे तुम्हाला सगळ्या सर्व्हिसेस मिळतात, राईट फ्रॉम फूड टू गॅस म्हणजेच पेट्रोल, डिझेल, टू इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन. तर आम्ही इलेक्ट्रिक गाडी घेतली आणि ह्याचं कारण हेच की मला चेक करायचं होतं की इलेक्ट्रिक गाडी युरोपमध्ये कशी ड्राईव्ह करता येते. ऑल्दो आमचा थोडा वेळ गेला फिगर आउट करण्यात की चार्जिंग कसं होतं आणि काय होतं, बट इट्स अन एक्सपिरियन्स. जोवर तुम्हाला हा एक्सपिरियन्स येत नाही तोवर तुम्हाला त्याची इंटेन्सिटी आणि ग्रॅव्हिटी कळत नाही. आणि तुम्हाला एकदा हे गणित माझं जे बसलंय हे परत कधीच नाही जाणार, कारण इट फॅक्टर्ड अ लॉट ऑफ टाईम. अँड सेकंडली या टेन्स सिच्युएशनमध्ये जिथे आपण एका नवीन कंट्रीमध्ये ड्राईव्ह करतोय तेव्हा या गोष्टी फिगर आउट करणं थोडं स्ट्रेसफुल होतं. बट ठीक आहे. तर तुम्हाला दाखवायचं आहे की इथे असे वेगवेगळे स्टेशन्स असतात चार्जिंगचे, इलेक्ट्रिक चार्जिंगचे, इटलीमध्ये स्पेशली. तर इथे Free2X म्हणून हे स्टेशन आहे जे आम्हाला मिळालं एका हायवे मॉलला. तर हे कसं करायचं, तर आपली ही जी गाडी आहे, आता प्रत्येक गाडीचं वेगळं असतं, पण या गाडीचं कसं आहे की आपण अनलॉक करतो गाडीला आणि मग त्यानंतर पुश ॲड केल्यावर गाडी ओपन होते. आणि मग इकडे CC2 म्हणजे वेगळ्या टाईपचे अडॅप्टर्स असतात. तर इथे आपल्या गाडीला CC2चा ऑप्शन आहे, तर त्यामुळे हे अडॅप्टर चालून जातं. आणि आपण जिथे आलो या चार्जिंग स्टेशनला, त्या चार्जिंग स्टेशनला पण हे प्लग आहे, CC2 प्लग. माझ्याकडे इलेक्ट्रिक गाडी नाही त्यामुळे मला एवढ्या डिटेल्स माहीत नाहीत. तुम्हाला माहिती असतील तर नक्की कमेंट करून सांगा की काय काय वेगळ्या टाईपचे अडॅप्टर्स असतात. तर आता आपण इकडे जाऊ या मशीनला. तर बेसिकली काय करायचं असतं, तर ह्याचा जो स्क्रीन आहे तो थोडा आतमध्ये, त्यामुळे आम्हाला दाखवता नाही येणार. तरी मी 1 मिनटं उशाली ते एकदा ट्राय करतो तुम्हाला दाखवायला. तर बेसिकली हे इकडे ह्याचं पोर्टल आहे. जर तुमच्याकडे Free2Xचं कार्ड असेल तर यू कॅन जस्ट RFID जिथे ऑप्शन आहे तिथे टॅप करून तुम्ही तुमचं चार्जिंग ऑन करू शकतात. जसं माझ्याकडे कार्ड नाही आहे इकडचं, तर मी NLX नावाचं एक ॲप आहे ते इन्स्टॉल केलं, पेमेंट मेथड इन्सर्ट केली आणि त्यानंतर माझी प्रोफाईल बनवली पटापट. आणि मग इथे 3 ऑप्शन्स आहेत. जसं तुम्ही इथून चार्जिंगचं हे केबल काढता तसं तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स येतात. आता मी पहिले इथे लँग्वेज सिलेक्ट करतो, इंग्लिश सिलेक्ट करू आणि त्यानंतर स्टार्ट. मग आता हा CCS जो आहे, CCS हे जे पोर्ट्स आहेत, तर आता 1 आणि 2. तर त्यामुळे मी 1, जर तिथे 1 अवेलेबल असेल तर 1, नाही तर 2. इथे लिहिलेलं असतं 1 आणि इथे जसं लिहिलं आहे 2. तर 1 प्लग केला, हे सिलेक्ट केलं आणि मग त्यानंतर इथे ऑप्शन येतो. जर तुमच्याकडे ऑलरेडी Free2X आहे, आता या मशीनचं कार्ड असेल तर ते, किंवा मग रिमोट म्हणजे विथ द हेल्प ऑफ एनी अदर ॲप, जे मी सिलेक्ट केलं. आणि प्लग अँड चार्ज, जर तुमची टेस्ला वगैरे असेल तर प्लग अँड चार्ज पण चालून जातं. तर त्यामुळे हे, आणि मग बॅक जायचं आणि इथे तुमचे सगळे हे लिहिले आहेत त्यांनी पार्टनर्स, ज्या पार्टनर्सचे कार्ड्स आणि ॲप्लिकेशन्स चालू शकतात. तर आपलं हे होतं NLX, तर आपण हे वापरलं आणि ते चालू झालं. तर चालू कसं झालं, मी बेसिकली हे इकडून काढायचं. ओके, तर हे काढलं. आता मी केबल काढली. आता मी हे सॉकेट पण काढलं. ओके, आणि त्यानंतर मी हे इकडे इन्सर्ट केलं. तर आता माझं इंडिकेशन आहे की इन्सर्ट झालं आहे. हे इकडे ग्रीन बज होतं. आता प्रत्येक गाडीचं हे वेगळं असतं, या गाडीचं हे इंडिकेशन. आणि त्यानंतर मी NLX ॲपवर जाऊन हे ॲक्टिवेट केलं आणि चार्जिंग चालू झालं. आणि मग झाल्यावर मी परत त्याला अनलॉकचं बटन दाबतो इकडे. ओके, आणि काढून टाकतो. मी हे प्लग काढलं आणि परत जाऊन या चार्जिंग स्टेशनला
लावून टाकलं. आणि पुष्करने आत्ताच तुम्हाला कारचं कसं चार्जिंग करायचं वगैरे त्याची सगळी माहिती दिली. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील नक्की कमेंट्समध्ये विचारा. आणि आम्ही ही कार हायर केलेली europcar.com ह्या वेबसाईटवरनं. तर आम्हाला ही कार पडली साधारण 3 दिवसासाठी, म्हणजे आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस. 248 युरोज लागले आम्हाला 3 दिवसाचे, ज्याच्यात आमचा इन्शुरन्स पण कवर्ड आहे. आम्ही फुल इन्शुरन्स घेतला आहे, ज्यात सगळं कवर होतं. म्हणजे गाडीला काही डॅमेज झालं किंवा गाडी चोरीला गेली आणि अशा बऱ्याच गोष्टी. सो या सगळ्याचे टोटल मिळून आम्हाला 248 युरोज पडले. आय थिंक विच इज अ व्हेरी ग्रेट डील. आणि त्यात इलेक्ट्रिक आहे. 3 दिवसानंतर टोटल सांगू की आम्हाला, कारण आम्ही अजून पण प्रवास करणार आहोत गाडीने, सो त्याच्यामुळे मी आत्ताच तुम्हाला सांगत नाही आहे, पण आम्ही टोटल सांगू की आम्ही किती किलोमीटर गाडी चालवली आणि साधारण आम्हाला किती चार्जेस लागले ते. आता महत्त्वाची गोष्ट अशी की आम्ही कार का हायर केली आणि ट्रेनने नाही गेलो. एक तर जसं आम्ही खूपदा सांगितलं आहे की मोमोला मजल लावावं लागलं असतं आणि मोमो अजिबात कम्फर्टेबल नव्हती मजल लावायला. त्याच्यामुळे तो आमचा एक थोडासा हेच होता की कसं करायचं आणि काय करायचं. आणि मग त्यात आम्हाला सुचलं की आपण कार हायर करू शकतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की इटालियन ट्रेन्स ज्या आहेत त्या वेगवेगळ्या टाईप्सच्या असतात. जसं फ्रेचा रोजा आहे, रिजनल ट्रेन आहे, इंटरसिटी आहे, या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेन्स आहेत. तर फ्रेचा रोजा ही जी ट्रेन आहे ही हायस्पीड ट्रेन आहे, जी तुम्हाला एका सिटीतनं दुसऱ्या सिटीत, म्हणजे आता आम्ही माझ्याबद्दल सांगते, आम्ही मिलानपासून फ्लॉरेन्सला जातो तर साधारण ती 2 तासाची डायरेक्ट ट्रेन आहे. आणि मग तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे तुम्हाला कोणत्या क्लासने जायचं आहे साधारण त्याप्रमाणे तुम्ही बुक करू शकता. पण जेव्हा आम्ही बघत होतो तेव्हा आम्हाला फक्त प्रीमियम किंवा बिझनेस क्लासचं तिकीट दाखवत होतं आणि ते जवळजवळ तिघांचं मिळून, म्हणजे मोमोचाही त्याच्यात हाफ फेअर तिकीट लागणार होतं. सो आमच्या दोघांचे मिळून 155 युरोज दाखवत होते. ही अप्रॉक्सिमेटली मी प्राईस सांगते. आणि मोमोचे साधारण अजून 40 युरोज, म्हणजे जवळजवळ 200 युरोज हे वन वे आम्हाला पडणार होतं. आणि सेकंडली परत अगेन मोमोला मजल लावावंच लागलं असतं. आणि राहिला प्रश्न रिजनल ट्रेनचा, तर रिजनल ट्रेनमध्ये खूप हॉल्ट होते, म्हणजे ही डायरेक्ट ट्रेन नव्हती. सो तुम्हाला एकतर 3 किंवा 4 हॉल्ट घ्यावे लागणार होते, ट्रेन चेंज करावी लागणार होते, ज्याच्यात आमचे साधारण 5-6 तास सहज गेले असते. ज्याचं तिकीट कमी होतं, दोघांचे मिळून साधारण 60-70 युरोज वगैरे असे दाखवत होते, पण आम्हाला तेवढा वेळही घालवायचा नव्हता. बरं, त्या रिजनल ट्रेनमध्ये अजून एक असा मुद्दा होता की साधारण सकाळी पीक आवर्स जे आहेत 7 to 9, त्यात तुम्ही डॉग्सना नेऊ नाही शकत. असे बरेच काही रूल्स होते. म्हणून आम्ही सरळ डिसाईड केलं की आपण कार हायर करूया. ही कार मी परत सांगते, आम्ही सिटीमध्ये आतमध्ये चालवणार नाही आहोत, कारण सगळं वॉकिंग डिस्टन्सवर आहे. हे जस्ट हायवे टू हायवे कनेक्शनसाठी आम्ही हायर केलेली आहे. आज आम्ही जाणार आहोत गॅरेजमध्ये कार पार्क करणार आणि मग 1-2 दिवसांनी आम्ही परत मिलानला जाणार आहोत, तेव्हा आम्ही त्यांच्याकडे ती कार हँडओव्हर करणार. सो हे रिझन होतं महत्त्वाचं की आम्ही कार रेंट केली. पण जर तुम्ही स्वित्झर्लंड किंवा कुठल्याही वेगळ्या कंट्रीमधनं येत असाल तर आणि तुमच्याकडे डॉग नसेल तर मला वाटतं ट्रेनची कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. तुम्ही तुमचं इन ॲडव्हान्स प्लॅन करून ट्रिप तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. आम्ही अक्षरशः ही ट्रिप लास्ट मोमेंटला केली आहे, म्हणून पण कदाचित प्राइजेस दाखवत असतील जास्त, मला माहीत नाही. तुम्हाला अजून काही ट्रेनविषयी माहिती हवी असेल किंवा अजून काही डिटेल्स हवे असतील तर मला नक्की कमेंट्समध्ये विचारा. A few moments later. फ्लॉरेन्समध्ये जर तुम्हाला पार्किंग स्पेस हवी आहे तर तुम्हाला खूप वेल इन ॲडव्हान्स प्लॅन करावा लागेल, कारण तिकडे फार लिमिटेड स्पॉट्स असतात. आणि स्पेशली जर तुम्ही स्पेशल झोनमधनं जात असाल, जे रिस्ट्रिक्टेड झोन्स आहेत इटालियन मेन सिटीजमधले, तर तुम्हाला फाईनही लागू शकतो. कारण आम्हाला गाडी पार्क करायची होती 2 दिवसासाठी आणि चालवायची नव्हती सिटीमध्ये, त्यामुळे आम्ही एक गराज शोधलं. आता हे गराज होतं फ्लॉरेन्स शहराच्या लिमिटेड ट्रॅव्हल झोनमध्ये, बट ते मेक शुअर की ट्रॅफिक पोलिसनी जर तुमचा नंबर स्कॅन केला असेल या लिमिटेड ट्रॅव्हल झोनमध्ये एंटर केल्यावर, तर तो इरेज होऊन जातो किंवा त्यांना कळवलं जातं की हे पार्किंगसाठी या झोनमध्ये आलेले आहे. नाहीतर तुम्हाला अराउंड 80 to 300 युरोज पर्यंतचा चार्जही लागू शकतो. हे आहे आमचं सुंदरसं एअरबीएनबी. घरात पसारा होण्याआधी म्हटलं पटकन तुम्हाला रूम टूर करून द्यावी. छोटासा लिव्हिंग रूम आहे, ज्यात टीव्ही, सोफा, डायनिंग टेबल वगैरे त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. मस्त लावलेल्या अशा लाईट्समुळे घर एकदम कोझी वाटत होतं. आणि मग येतं ते आपलं मेन सेक्शन म्हणजे किचन. कॉफी मशीनपासून अगदी डिशवॉशरपर्यंत त्यांनी सगळं काही दिलं होतं. इतकंच नव्हे तर वॉशिंग मशीनसुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केलं होतं. आणि हे सुंदरसं बेडरूम, ज्यात कबड दिला होता, चेअर्स होत्या आणि बाथरूम जे अतिशय क्लीन होतं. एकंदरीत घराला छान एक इटालियन वाईब होती. ह्या एअरबीएनबीला माझ्याकडून तरी 10 on 10 रेटिंग.
आणि ह्या एअरबीएनबीचे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स टोमॅटो, मोझरेला चीज, स्पायसी सलामी, बेसिल आणि ऑलिव्ह ऑइल. आणि पुष्करने मागवलेला आहे तो आहे गोस्तो पिझ्झा, त्यांची स्पेशालिटी आहे. ह्याच्यात रॉ टोमॅटोज, टोमॅटो सॉस टाकलाय, थोडासा चीज आहे आणि भरपूर सारे बेसिल्स आहेत आणि आय थिंक ऑलिव्ह ऑइल पण असेल. सो असं एकंदरीत आहे, पण माझा ॲक्च्युली खूप जास्त चांगला आहे. पुष्करला पण तो आवडला. सलामी म्हणजे पोर्क, ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांना सांगते. मी फर्स्ट टाइम ट्राय करते इथे, कारण मला खरंच ट्राय करायचं होतं काहीतरी वेगळं. व्हेज फक्त खायचं नव्हतं म्हणून. पण खरंच खूप सुंदर पिझ्झा आहे हा. आय विल हायली रेकमेंड दिस पिझ्झा. गस्तो पिझ्झा पण चांगला आहे, पण मी हा रेकमेंड जास्त करेन. जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनी दे शुड गो फॉर दिस पिझ्झा. झालेला आहे आमचा मस्त पिझ्झा खाऊन. छान होतं. ॲम्बियन्स, सर्व्हिस वगैरे सगळं छान होतं. टेस्ट वाईज पण पिझ्झा खूप छान होता. जस्ट दॅट की टेक्स्चर जे होतं पिझ्झाचं, जे काल आम्ही खाल्लेलं मिलानमध्ये, ते जास्त चांगलं वाटलं मला ॲज कम्पेअर टू इकडचं. बट अदरवाईज खूप चांगला होता. म्हणजे मी जर रेटिंग द्यायला गेले तर मला वाटतं मी 8 to 9 मध्ये देईन आउट ऑफ 10. सो इट वॉज दॅट गुड. आणि आम्ही खूप दमलेलो आहोत. आता सकाळपासून ट्रॅव्हल झालेलं आहे. आता आम्ही झोपतोय आणि आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया, जो आहे उद्याचा दिवस म्हणजे डे 3. आणि उद्या आम्ही काय काय कव्हर करणार आहोत ते तुम्हाला लवकरच कळेल. शॉपिंग करणार आहोत आणि वेगवेगळे पिझ्झा आणि पास्ता आउटलेट्स ट्राय करणार आहोत. अँड द व्हेरी फेमस जिलाटो, ज्याचं ओरिजिन आहे फ्लोरेन्स. सो बघूया उद्या उद्या आम्हाला काय काय खायला मिळतंय आणि तुमच्या सगळ्याचे रिव्ह्यूज शेअर करू. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर. आणि